इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पाच भावांची चर्चा बघत होतो। तर मोक्षशास्त्रामध्ये दुसऱ्या अध्यायाचं जेव्हा उपसंहार करतायत तर त्याच्यामध्ये त्यांनी पाच भाव प्रत्येक सूत्रामध्ये घटवून दाखवलेत। म्हणजे पाच भावांचं त्या पूर्ण अध्यायामध्ये कशा रीतीने उपयोग होणार किंवा सगळ्या सूत्रांमध्ये त्याचा भाव कसा लावायचा हे सगळं त्यांनी मोक्षशास्त्रामध्ये खुलासा करतायत। ते वाचत होतो आपण। मला एक जिनेंद्रार्चना द्यावं। जिनेंद्रार्चना म्हणजे ते सूत्र समोर असले तर त्या सूत्राला आपण स्वतः लावून बघू। तर 10व्या सूत्रापर्यंत किती सूत्रापर्यंत बघितलं होतं आपण? का गेलो होतो क्षायिक भावाकडे आपण? पाच भाव कुठले आहेत? औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायपशमिक आणि पारिणामिक। तर त्याच्यामध्ये जे 11वं सूत्र आहे दुसऱ्या अध्यायातलं 11वं सूत्र कुठलं आहे? 10वं कुठलं आहे तुम्ही विचारा, म्हणजे मी सांगतो म्हणून। 11वं सूत्र कुठलं आहे? समनस्का अमनस्काः। मग त्या सूत्रामध्ये कुठले भाव सांगायचे आहेत? पाच भावापैकी किती भाव घटतात समनस्का अमनस्काः मध्ये? काही जीव मनसहित आहेत, काही जीव अमनवाले आहेत। पाची भाव कसे घटवायचे? जे अमनस्क जीव आहेत त्यांच्या ठिकाणी किती भाव? पाचशे भाव। आणि अमनस्क मध्ये पाच कसे? अमनस्कामध्ये क्षायिक भाव येणार नाही। काय येणार ते सांग? काय येणार? औदयिक भाव येते, पारिणामिक, औदयिक आणि क्षायपशमिक। बरोबर। औदयिक, पारिणामिक आणि क्षायपशमिक हे तीन भाव अमनस्कवाल्या जीवांमध्ये घटणार आणि समनस्कमध्ये पाचही भाव घटणार। दुसरा अध्याय आहे ना, काय घेतलंय तुम्ही? हां, दुसरा अध्याय आहे ना, त्याच्या सूत्रामध्ये पाच भाव घटवत आहेत ना, मग ते सांगितलं। आणि समनस्कवाले असले तरी सुद्धा मिथ्यादृष्टी जीव आहेत किंवा अभव्य जीव आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा तीनच भाव घटणार। बाकीचे अन्य भाव सम्यक दृष्टी समनस्कामध्येच घटणार, पाचही भाव। पुढं 12वं सूत्र होतं संसारिणस्त्रस स्थावराः। मग संसारी जीवाचे दोन भेद आहेत, त्रस आणि स्थावर। त्रस जीवामध्ये किती भाव? पाच भाव आहेत। त्यातले किती भाव त्रस जीवांमध्ये? त्रसमध्ये पाचही भाव घटणार, कारण त्याच्यामध्ये भव्य जीव पण येणार, केवली येणार, सिद्ध नाही म्हणायचंय, जे 14व्या गुणस्थानापर्यंतचे जीव आहेत ते सगळे त्रसमध्ये येणार। आणि स्थावरमध्ये कोण येणार? किती भाव येणार? तीन भाव येणार। औदयिक, क्षायपशमिक आणि पारिणामिक। बरोबर आहे की? तर जे स्थावर जीव आहेत ते अमनस्कवाले, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी सुद्धा हे तीन भावच घटणार। मग 12 ते 20 सूत्रापर्यंत समान अर्थ लावलाय त्यांनी। मग तेच तिथं वाचत होतो आपण, ऐका। अपने क्षायपशमिक ज्ञानादि के अनुसार और नाम कर्म के उदयानुसार ही जीव, मोक्षशास्त्रामध्ये 242 पान आहे, अंगावर नका ठेवू। अपने क्षायपशमिक ज्ञानादि के अनुसार और नाम कर्म के उदयानुसार ही जीव संसार में त्रस या स्थावर दशा को प्राप्त होता है। इस प्रकार क्षायपशमिक भाव के अनुसार जीव की दशा होती है। म्हणजे जे त्रस स्थावर जीव आहे त्यांच्या ठिकाणी कुठलं ज्ञान आहे? पाच भाव माहिती आहेत ना, परिचय आहे ना त्याचं? ऐकता का नाही? हे प्रवचन ऐकता का नाही? हे ऐकत जावा, ह्याच्यातून अभ्यास होतो ना, जरासं आपल्याला तत्त्व कळणार आहे। जरासं शिरायला, जिरवाणीमध्ये शिरायसाठी म्हणून एक अभ्यास रूपाने आपण हे करतो।
तर त्याच्यामध्ये 5 भाव सांगितले. कर्मांचं उदयाचं निमित्त असताना जीव औदयिक भाव करतो. कर्मांचं क्षयक्षमाचं निमित्त असताना क्षयक्षमिक भाव, तसंच उपशमाचं निमित्तात औपशमिक, क्षयाच्या निमित्तात क्षायिक आणि सगळ्या कर्मांच्या निरपेक्ष असणारा तो पारिणामिक भाव. मग आपल्या ठिकाणी जे क्षयक्षमिक ज्ञान आहे, मतिज्ञान, श्रुतज्ञान, तर हे सगळे क्षयक्षमिक भावाचे भेद घेतो. मग त्रसजीव असू देत किंवा स्थावर जीव असू देत, त्यांच्या ठिकाणी ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा क्षयक्षम असतो, म्हणून त्याच्या निमित्तात क्षयक्षमिक भाव आहे. काय सांगितले? काव्या सांगा काय सांगितले? सांग राणी ते. लय मोठं वाक्य बोलले मी, किती कळलं सांगा? ज्याचा उपयोग असणार आहे त्याला कळलं. ज्ञानावरण, दर्शनावरण कर्माच्या उदयामध्ये होणाऱ्या भावाला क्षयक्षमिक भाव. अरे याच्या तुम्ही सगळं गुंडाळून टाकलं. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय ह्याच्या क्षयक्षमाचं निमित्त असताना क्षयक्षमिक भाव होणार आहे. म्हणजे सांगायचं काय होतं, मोहनीयाचा क्षयक्षम नाही घटवला. कारण स्थावर जीव आहेत तर त्यांच्या ठिकाणी मोहनीयाचा क्षयक्षम होणार नाही. मोहनीयाचा उदय असणार, त्याच्या निमित्तात औदयिक भाव असणार. इस प्रकार क्षयक्षमिक भाव के अनुसार जीव की दशा होती है. पहले जो नाम कर्म बंधा था उसका उदय होने पर त्रस स्थावरत्व का तथा जड़ इंद्रियों और मन का संयोग होता है. औदयिक भाव का आहे? कोणाचा उदय आहे? त्रस स्थावर जीवामध्ये नामकर्म. का नुसतंच नामकर्म आहे त्यांच्याकडं? मुख्यतः सगळ्याच कर्मांचं उदय आहे, त्याच्या निमित्तात औदयिक भाव आहेत असं मला वाटलंच आहे. तुम्ही कुठलं तरी एकच स्पेसिफिक धरणार. पण 8 कर्मांचं उदय चालू आहे तर औदयिक भाव त्याच्या निमित्तामध्ये आहेतच. सगळ्या जीवांना औदयिक भाव आहेत. ज्ञान के क्षयक्षमिक भाव के लब्धी और उपयोग 2 प्रकार होते हैं. आता 21 सूत्रापासून ते 53 सूत्रापर्यंत सगळ्याचा भाव सांगायला लावलेले. 21 सूत्रापासून काय घेतलंय? वनस्पतिकायिक, मग द्विंद्रिय, त्रिंद्रिय वगैरे हे सगळे जीव घेतलेत आणि विग्रह गतीतून त्याचं सगळं परिणमन दाखवलंय, किती समयात जातो वगैरे हे सगळं याच्यामध्ये. किंवा गर्भ, समूर्छनज वगैरे हे भेद घेत असताना त्या जीवांमध्ये कुठले कुठले भाव असणार. विग्रह गतीमध्ये किती भाव आहेत सांगा? जो पंचेंद्रिय संज्ञी जीव आहे, विग्रह गतीतून चाललाय, कुठून कुठेही जात असेल, त्याला किती भाव असणार सांगा? औद्योगिक, क्षयक्षमिक, पारिणामिक. का 3च असणार का? हा, आता सम्यक सहित रहित नाही, म्हणूनच म्हणले ना मी. संज्ञी पंचेंद्रिय जीव आहे, कुठूनही कुठेही जात असेल, विग्रह गतीमध्ये आहे, त्याला शक्यता कुठल्या कुठल्या भावांची? हा औक्षणिक तर असणार नाही. असणार, म्हणूनच तर विचार. औक्षणिक असणार. कैसे असणार? औक्षणिक भाव अगर जहाँ पे मुनि है और वो विद्योक्षम सम्यक के साथ उनका मरण हो गया श्रेणी चढ़ते समय या जो भी, तो उनका वो औक्षणिक विद्योक्षम सम्यक पर रहेगा. हो, तुम्ही हिंदी का गेला? हिंदीला कोण नाही आमचं. मला नाही माहिती. काय म्हटला? जो द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहे श्रेणी आरूढ होणारा, तो जर त्या श्रेणीमध्ये कुठं मेला तर विग्रहगतीमध्ये कुठलं गुणस्थान आलं? 4थं गुणस्थान आलं. पण ते अजून औपशमिक भाव त्याच्याजवळ अंतर्मुहूर्त काळापर्यंत असणार, त्यामुळं तो जीव मरून देवगतीलाच जाणार. मग विग्रहगतीमध्ये त्यामुळं औपशमिक भाव तेवढ्या अपेक्षेने घटतात. द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या अपेक्षेनेच फक्त विग्रहगतीमध्ये औपशमिक भाव असू शकतो. काय कळलं? प्रथमोपशम सम्यक दर्शनामध्ये मरण नाही आहे, पण द्वितीयोपशम सम्यक दर्शनाच्या अपेक्षेने विग्रहगतीमध्ये सुद्धा औपशमिक भाव असू शकतो. क्षायिक भाव असणार आहे की नाही विग्रहगतीत?
शाईक सम्यक दर्शन तर घेऊन जाणारच की. असू शकतं, काहीच बाधा नाही आहे. औपचारिक आहे, क्षायिक आहे, क्षायक्षमिक. की शाहीक सम्यक दृष्टी त्या भावाने जाऊ शकतो विग्रहगती. शाईक भाव घेऊन जाऊ शकतो. म्हणून सांगितलं पाचही भाव विग्रहगतीमध्ये असू शकतात, फक्त कंडिशन्स अप्लाय करायचे. कोण कुठं चाललाय आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे वगैरे. तर एक क्लिअर करायचं होतं ते परत एकदा, कारण अनेक वेळा ते कन्फ्युजन होते अनेकांना. तिर्यंच आहे तर तिर्यंचाला किती भाव असू शकतात? 5 तिर्यंच्याकडं क्षायिक भाव असतो का नाही? 4 भाव असतात. त्याला औषमिक विचार सम्यक प्रश्न येत नाही. नाही, विग्रहगती असं नाही, विग्रहगती असं नाही. पर्याप्त अवस्थेमध्ये त्याच्याजवळ 5ही भाव असू शकतात. असू शकतात. म्हणजे क्षायिक भाव सुद्धा आहे तिर्यंच्याकडं. हे लिहून ठेवा. आपल्याला सारखं तुम्हाला कन्फ्युजन होताना जर म्हणजे कशामध्ये आपल्याला त्याचा आधार बघायचं म्हणजे लगेच लवकर मिळत नाही, तर तिर्यंच्यांना सुद्धा क्षायिक सम्यक दर्शन असू शकतं. का बरं? कारण इथला जीव आहे, उत्पत्ती होणार इथंच. म्हणजे कर्मभूमीतच क्षायिक सम्यक दर्शन होणार, केवलींच्या पादमूलामध्ये. आणि मग क्षायिक सम्यक दर्शन होण्याच्या पूर्वी त्यांनी तिर्यंच्या गती बांधली होती, तिर्यंच्या आयु. आणि त्यामुळं तो मरून तिर्यंच्या गतीलाच जाणार आहे. पण कुठं जाणार? सम्यक दृष्टी आहे, त्यामुळं भोगभूमीत जन्मणार. म्हणून सांगितलं क्षायिक सम्यक दर्शन घेऊन तिथं जन्मू शकतो. म्हणजे तिर्यंच पण असा उत्कृष्ट की क्षायिक सम्यक दृष्टी. आणि मनुष्य असताना आपण कुठले हो तुम्ही? सगळे मिथ्यात्वामध्ये असे रुळलोय की त्याच्यामध्येच अडकून बसलोय. 5ही भाव असू शकतात तिर्यंच्यांना. म्हणजे औपचारिक सम्यक दर्शन प्रथमोपशम सम्यक दर्शनच असणार, द्वितीयोपशम नसणार. क्षायिक सम्यक दर्शन इथं प्राप्त केलंय मनुष्यानी, आणि तो मरून पूर्वी जर आयु बांधली आहे सम्यक दर्शन प्राप्त होण्याच्या पूर्वी तिर्यंची आयु, तर मरून इथून भोगभूमीत जाणार. त्यामुळं इथं त्याला सम्यक दर्शन होतं, क्षायिक सम्यक दर्शन. ते घेऊन तिथं जाऊन जन्मू शकतो. म्हणून भोगभूमीतल्या तिर्यंच्याकडं क्षायिक सम्यक दर्शन असणार. कर्मभूमीतल्या तिर्यंच्याकडं क्षायिक सम्यक दर्शन नसतं. का असतं? आणि अजून एक की समोरचा जो जीव आहे गर्भजाच होतं ना, प्रथमोपशम सम्यक त्याला तर डायरेक्ट शारीरिकच होणार. म्हणजे तो समोरचा असं तिर्यंच तर त्याला तो चौथा नाही. बरोबर. म्हणजे हे सांगायचं होतं, समूर्छन जीवाकडे किती भाव असणार? समूर्छन, अजून बोट किती वाजवता बघा. समूर्छन जीवाकडं 3 भाव असू शकतात. औपशमिक नसणार, क्षायक्षमिक भाव असेल, औदैक भाव असेल आणि पारिणामिक भाव असेल. कारण औपशमिक सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. समूर्छन जीवाला जर प्राप्त होणार तर क्षायक्षमिक सम्यक दृष्टी असू शकतो. पंचेंद्रिय समूर्छन, बेडूक वगैरे असे जन्मले, साप फिरतात असं काय समूर्छन असणारे कदाचित. किंवा ते स्वयंभ्रमण समुद्रातले जे कोणी तिर्यंच आहेत त्यांना सुद्धा क्षायक्षमिक सम्यक दर्शन असू शकतं, पण औपशमिक सम्यक दर्शन नसतं. असं कसं औपशमिक व्हायच्या आधी क्षायक्षमिक कसं होणार? असं विचार बघू राणीताई. साधी मिथ्या दृष्टी आधी त्याला झालेला आहे ना, 3 तुकडे पडले त्याच्या जवळ आहे त्याचा 7 भाव, त्यामुळे तो क्षायक्षमिक सम्यक दृष्टी असू शकतो. मिथ्यात्व सहित मेला, मिथ्यात्व सहित जन्मलाय, पण पूर्वी क्षायक्षमिक सम्यक दर्शन औपशमिक सम्यक दर्शन प्राप्त केलं होतं आणि तिथून मेलाय आणि तिथं जाऊन जन्मलाय ना समूर्छनांमध्ये. तर तिथं मेल्या, उत्पत्ती झाल्यावर अंतर्मुहूर्तामध्ये त्याचा किती काळ आहे विशिष्ट, तेवढा गेल्यावर त्याला नियमाने क्षायक्षम सम्यक दर्शन म्हणजे होणार. जर सम्यक दर्शन तर क्षायक्षमिक सम्यक दर्शन होऊ शकतं. काय म्हणताय? औपशमिक आणि क्षायक्षमिक दोन्ही पण असू शकतं. बरोबर. म्हणजे इथं वर्तमानामध्ये आहे कोणी मनुष्य तिर्यंच, आणि तो जर समूर्छनांमध्ये जन्मणार असेल तर नियमाने मरताना मिथ्यात्वामध्ये जायला पाहिजे. मग इथं त्याच्याजवळ औपशमिक किंवा क्षायक्षमिक सम्यक दर्शन होतं. मरताना मिथ्यात्वात गेला, जन्मला मिथ्यात्व सहित, आणि काही अंतर्मुहूर्त काळापर्यंत तो मिथ्यादृष्टीच होता. आणि त्याच्यानंतर जर सम्यक दर्शन त्याला प्राप्त झालं तर औपशमिक नाही होत तर क्षायक्षमिक होतं. समूर्छनांमध्ये औपशमिक भाव नसतोच, हा नियम आहे. जसं
तिर्यंच्यांमध्ये कर्मभूमीश तिर्यंच्यामध्ये क्षायिक भाव नसतोच. म्हणजे काही विशिष्ट नियम असे समजण्यासाठी, म्हणून मग तुम्हाला समजेल की आपण ते कुठल्या जीवाच्या अपेक्षेने लावायचं ते. सगळे 5 भावात एक्सपर्ट झालेत आता. ते 5 भाव जीवनात येऊ देत तर तिथंपर्यंत पारिणामिक भावापर्यंत जाण्यासाठी सगळे शिकतोय आपण हे. पण पारिणामिक भाव राहिला बाजूला आणि बाकी सगळ्या 4 भावामध्ये अडकतोय. तर सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की पारिणामिक भाव रूपानेच परिणमन करायचं आहे. तर इथं काय दिलंय 243 पानावरचं वाचते. संसारी जीवों के औदैहिक भाव होने पर जो कर्म एक क्षेत्रावगाह रूप से बंधते हैं, उनके उदय का निमित्त नैमित्तिक संबंध जीव के क्षायक्षमिक तथा औदैहिक भाव के साथ तथा मन इंद्रिय शरीर कर्म नए भव के लिए क्षेत्रांतर आकाश की श्रेणी गति नो कर्म का समय समय ग्रहण तथा उनका अभाव जन्म योनि तथा आयु के साथ कैसा होता है यह बताया है. काय कळलं? संसारी जीवांचे जे औदैहिक भाव असतात ते असताना कर्मांचा आश्रवबंध होतो आणि त्यांचा उदय आला असताना निमित्त नैमित्तिक भाव रूपाने जीवामध्ये असे भाव दिसून येतात. क्षायक्षमिक भाव औदैहिक भाव वगैरे. म्हणजे काय त्याला प्राप्त झालं ना, शरीर का प्राप्त झालं, नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना असं शरीर प्राप्त झाला, असं संयोग का प्राप्त झाला. तिथं पण विशिष्ट कर्मांचा उदय समजून घ्या. परत गती नो कर्माचं नो कर्म म्हणा, नो कर्म म्हणा. उनका अभाव जन्म योनि तथा आयु के साथ कैसा होता है यह बताया है. काय म्हणले? जे काय हे कर्मांचे उदय किंवा आश्रव बंद झालेले आहेत त्यांचा अभाव कसा होतो तर त्याचं वर्णन सगळं त्या सूत्रांमध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच क्षायिक भावाची कशी प्राप्ती होते, त्या कर्मांचा क्षय कसा होत जाणार क्रमाने, ह्याचं सगळं वर्णन क्षायिक भाव रूपाने येणार. सिद्ध दशा के होने पर जीव का आकाश की किसी श्रेणी के साथ निमित्त नैमित्तिक संबंध है यह बताया है. म्हणजे सिद्ध अवस्था कधी प्राप्त होते? सिद्ध दशा कधी प्राप्त होते? संपूर्ण कर्म 14व्या गुणस्थानाच्या अतीत झाल्यानंतर, झाल्यानंतर. आणि त्याची आकाश श्रेणीच्या बरोबर कसा संबंध आहे ह्याच्यासाठी म्हणून सूत्र सांगितलंय ना की एका समयामध्ये काय सूत्र घेतलंय त्याचं? अनुश्रेणी गती. अनुश्रेणी गती त्याचं आहे का सूत्र? हा. एक समय विग्रह. विग्रह कुठं आहे तिथं? सिद्ध दशेला जाताना विग्रह कशाला म्हणायचं आहे? 21 ते 53 सूत्रामध्ये घेतलंय. कुठलं सूत्र आहे शोधून सांगा मला. हा बरोबर. अविग्रह जीवस्य. म्हणजे त्याच्यानंतर संस्कार. बरोबर. अनुश्रेणी गती ही हे घेतलं सूत्र आणि त्याच्या पुढे सांगितलं अविग्रहा जीवस्य. जे कोणी मोक्षाला जाणारे जीव आहेत तर ते विग्रह गतिरहित आहेत, अविग्रह रूप आहेत आणि अनुश्रेणी रूपाने गती होते. बरोबर. ठीक है, पुढे सांगतायत इससे यह समझना चाहिए कि जीव को विकारी या अविकारी अवस्था में जिन परवस्तुओं के साथ संबंध होता है उन्हें जगत की अन्य परवस्तुओं से पृथक समझने के लिए उतने ही समय के लिए उन्हें निमित्त नाम देकर संबोधित किया जाता है. म्हणजे जीवाची जी पण अवस्था असणार आहे विकारी किंवा अविकारी त्याच्यामध्ये परवस्तूचा संबंध निमित्त रूपाने असतो. पण परवस्तू किंवा परद्रव्य तुम्हाला विकारी किंवा अविकारी बनवणारं नाही. किंतु इससे यह नहीं समझना चाहिए कि निमित्त की मुख्यता से किसी भी समय कार्य होता है. म्हणून निमित्ताने कार्य होतं असं नाही आहे, पण कुठलं ना कुठलं निमित्त अवश्य असतंच.
मुक्त जीव स्वयं लोकाकाश के अग्रभाग में जाने की योग्यता रखते हैं और तब आकाश की जिस श्रेणी में से वे जीव पार होते हैं उन श्रेणी को आकाश के अन्य भागों से तथा जगत के दूसरे समस्त पदार्थों से पृथक करके पहचानने के लिए निमित्त नाम दिया जाता है. काय सांगायचं आहे? मुक्त झाल्यावर जीव कसा लोकाकाशाच्या अग्रभागी आकाशाच्या एका श्रेणीतून प्रवास करतो. त्या आकाश श्रेणीच्या अन्य भागों से तथा जगत के दूसरे समस्त पदार्थों से पृथक करके म्हणजे अन्य सगळ्या पर श्रेणी म्हणा, परभाव म्हणा, परद्रव्य त्यापासून पृथक होऊन तो जीव स्वयं गमन करतो हे सांगायचं आहे. कोणी त्याला गमनामध्ये कारण नाही आहे. जो मुक्त जीव आहे त्याच्यामध्ये मग निमित्त कोण आहे हो? मुक्त जीवाला धर्म असते काय सांगितलं ना. बरोबर. आणि हे पण सांगितलं ना त्यांनी आता ती विशिष्ट श्रेणी, तेवढी श्रेणी घेतली, बाकीच्या श्रेणींना बाजूला करून तेवढ्या एका श्रेणीतून तो गमन करणार वर जात असताना. बरोबर. तेवढंच नाही, तेवढी एकच श्रेणी निमित्त म्हणा, बाकीच्या अन्य सगळ्या पराचा त्याग झालेला आहे असं सांगितलं. त्या ऊर्ध्वगमन स्वभाव. बरोबर. स्वभावामध्ये अनेक कारण लावणार तिथं. ऊर्ध्वगमन स्वभाव आहे, परत द्रव्यत्व गुणाचं परिणाम आहे, परत त्याचं क्रियावती शक्ती आहे, अजून कालद्रव्य आहे. बरोबर. परिणमन होण्यामध्ये निमित्त. ठीक आहे. तर इथंपर्यंत त्यांनी दुसऱ्या अध्यायातल्या सगळ्या सूत्रांमध्ये 5 भाव घटवून दाखवलेत. असे 10 अध्यायामध्ये घटवणार आहे का? चालतंय. नारकी जीवाकडे किती भाव आहे तो? 5 भाव आहेत. 5 भाव असू शकतात, कारण नारकी तिथं गेल्यावर सम्यक दर्शन प्राप्त करेल तर औपशमिक सम्यक दर्शन असू शकतं. फक्त औपशमिक सम्यक दर्शन सहित नरकात जात नाही. त्यामुळं विग्रह गतीच्या अपेक्षेने नारकी जीवांना औपशमिक भाव नसतो. आणि क्षायिक भाव असेल तर फक्त सांगितलं कुठं पहिल्या नरकाच्या अपेक्षेनेच क्षायिक सम्यक दर्शन असणार. विग्रहगतीत पण असेल किंवा पर्याप्त दशेत पण असेल. काय म्हणले? नारकी जीवांना पहिल्या नरकाच्या अपेक्षेनेच औपशमिक भाव आहे, क्षायिक भाव आहे. सगळ्या नारकींच्या अपेक्षेने 5 भाव असू शकतात, पण क्षायिक सम्यक दर्शन पहिल्या नरकातल्या जीवालाच, त्यामुळं क्षायिक भाव त्याच्याकडेच असणार. अन्य जीवाकडे क्षायिक भाव आहेत काय? नाहीत. तर खालच्या सगळ्या नरकांमध्ये औपशमिक, क्षायपशमिक, औदयिक आणि पारिणामिक भाव असू शकतात. पहिल्याच नरकामध्ये 5 भाव असले तर, पण अन्य ठिकाणी क्षायिक भाव नाही. तसं देवगतीतल्या जीवांकडे किती भाव? का हाय का नाही का? कसं? इथं क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त झालं, मेला आणि देवगतीला गेला. कोण आहे आता? असतील कदाचित सर्वात सिद्धीमध्ये असणारे कोणी क्षायिक सम्यक दृष्टी. तर नाही, क्षायिक नाही, क्षायपशमिक सम्यक दृष्टी असू शकतो. म्हणजे आहे का नाही माहीत नाही, पण हो त्यांना प्रश्न आहे. सौधर्म इंद्र वगैरे असतो का क्षायिक सम्यक दृष्टी? म्हणजे सम्यक दृष्टी असतो. सम्यक दृष्टी देवगतीत असतो की, पण तेच की कोण विशिष्ट जीव आहे असं विचारलं तर असं काय असतील वरच्या स्वर्गात कोण? शची आहे ना, ती शचीच एक भावावतारी आहे, कारण तिने स्पर्श केला ना पहिल्यांदा तीर्थंकर बालकाला. मग इथं येऊन ती परत क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करेल की. सौधर्म इंद्र सुद्धा एक भावावतारीच आणि शची सुद्धा एक भावावतारीच, कारण इंद्र तर सम्यक दृष्टीचा आहे. हां, इथं मनुष्यामध्ये येऊन क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून मुनी होऊन मोक्षाला जाणार.
तर काय त्याची सांग इंद्राणी अगोदर जाते ना, काय इंद्रापेक्षा. हां सची इंद्राणी इंद्राणी बरोबर. म्हणून इंद्र बनायचं नाही. इंद्राणी पण बनायचं नाही. हं? हां हां म्हणजे म्हणून सांगतायत तुम्ही इथं इंद्र बनू शकता बरं का. म्हणजे भगवंतांचं प्रक्षाल करायला इंद्र बनायची योग्यता पुरुषांमध्येच आहे, स्त्रियांमध्ये नाही आहे. त्यामुळं स्त्री म्हणजे फक्त ती शची एकटीच जी की भगवंतांना स्पर्श करते. त्याच्या निमित्तामध्ये पहिलं दर्शन तिचं झालं देवाचं. अशी काय इंद्राची इंद्राणी झाली हेच महान पुण्य. त्यामुळं आणि मग तिथून येऊन इथं आलेला जीव तो पुरुष पर्यायातच असणार. त्यामुळं त्याच भावामध्ये तो मोक्षाला जाणार. पण आपली सची इंद्राणीला इंद्र नमस्कार करताय असं काहीतरी आलं होतं कशात तर. असं काय मला नाही माहिती. शचीला इंद्र ती कशा आधी मोक्षाला जाते ना, आधी मोक्षाला जाते ना तिथे थांबली इंद्राची. हा म्हणजे देव झाल्यावर नमस्कार करेल की. हा कधी करतो ती सिद्धगतीला पहिल्यांदा जाती इंद्राच्या, कारण तिची आयु कमी आहे. त्यामुळं सौधर्म इंद्र वाट बघावा लागतो त्याला. त्याचा आयु संपणार, तो इथं येणार, इथं येऊन सगळं त्याचा आयु भोगणार, सगळा पुरुषार्थ झाल्यावर मग त्याला कधी मुक्ती मिळणार तेव्हा. तोपर्यंत ही सिद्ध झालेली असते. म्हणून लवकर पुरुषार्थ करावं. एक जण बोला. ती शची आहे तिला स्वर्गात असताना शाही समेत असतं का? नाही स्वर्गात जन्मताना तर ती मिथ्या दृष्टीत जन्मली, कारण स्त्री पर्याय आली ना. मग तिथं गेल्यावर शाही समेत आहे कसं म्हणायचं? शाईक सम्यक दर्शन तिला आहे असं नाही. कुठले पण देवगतीतले जीव थांबा मी बोलते एक मिनिट. देवगतीतले कुठलेही जीव असतील तर त्यांच्या ठिकाणी असेल की नाही शाईक सम्यक दर्शन, तर असू शकतं. कुठला जीव आहे ह्याचं नाही आपण डिफरन्शिएट केलं, पण आहे कोणी ना कोणी शाईक भावसहित असणारे जीव देवगतीमध्ये आहेत. नकुल सहदेव नकुल पाच पांडवापैकी दोघं देवगतीत गेले ना. हो ना, पण त्यांना शाईक सम्यक दर्शन आहे का? हो होय मग नाही, उपशम श्रेणी चढले होते ना ते. सांगू शकत नाही. बरोबर आहे. काही समजी पाहिजे पण विद्यार्थी पण चढू शकतो आणि ते समजामध्ये मरण झालं. सो नाही माहिती आपल्याला. त्यांना माहित नाही म्हणजे मला पण माहित नाही. म्हणजे ॲक्च्युली आलंय त्याचं वर्णन. कशात आलं होतं बरं, श्लोक वार्तिकमध्ये आलं होतं. पण कुठले सम्यक दृष्टी आहेत असं नाही आलं, कुठं गेलेत असं वगैरे वर्णन आलं होतं. तरी बघू, मी बघून सांगते मिळालं तर मला. ठीक आहे. काय प्रश्न होता का अजून? हा दीदी, ते छान सांगायचं होतं. जे तत्वासुत्राचं 10व्या अध्यायामध्ये होतं पूर्वप्रयोगात संगतवाद बंधच्छेदात तथागती परिणामश्च. तर तिथे पूर्वप्रयोगात मध्ये पुरुषार्थ लागतो, असंगतवाद तिथे होनहार, बंधच्छेदात निमित्त आणि तथागती परिणामश्च मध्ये उपादान म्हणजे आपलं त्याचं लावू शकतो आपण. मग अशा निमित्त चाललं होतं ना, तर बंधच्छेदात आपण लावू शकतो. बरोबर. पूर्व 10व्या अध्यायातलं 6वं सूत्र आहे काकी. 10व्या अध्यायातलं 6वं सूत्र आहे. त्याच्यामध्ये सांगतायत त्यांनी पूर्वप्रयोगाद संगतवाद बंधच्छेदात तथागती परिणामाच. पूर्वप्रयोगातनी काय सांगितलं परत बोला. पुरुषार्थ आणि पुरुषार्थ केले ना, म्हणून तिथं पुरुषार्थ लावले. पूर्वप्रयोगाने पुरुषार्थ आणि पुरुषार्थ करूनच ते सगळं प्राप्त झाले ना, जे काही झाले ते पूर्वप्रयोगात असतात. आम्ही तर गुलाल चक्रवात घेतलं होतं, त्याचं ते राहिलं त्याच्यात. आणि असंगतवाद होनहार. बर. बंधच्छेदात निमित्त बंधाचा छेद झाला असल्यामुळे. आणि अग्निशिखावच्च उपादान. तथागती परिणामात म्हणजे तशीच त्याची गती तशीच होणार असल्यामुळे हे उपादान कारण सांगितलं. म्हणजे एक कार्य होत असताना जे काही समवाय लागतात ते सगळे समवाय त्यांनी त्याच्यामध्ये घटवून सांगितले. ठीक आहे. काय प्रश्न होता कोणाचा? तर ते समयसारमध्ये 320 गाथा घेतली आहे ना, त्यातलं थोडंसं प्रकरण इथं ते म्हणजे हे सगळे भाव समजून तुम्हाला काय फायदा,
आज 5 भावाला आपण विराम देऊ म्हणजे आजपर्यंत आपण ह्या 5 भावांचं वर्णन शिकलं तर त्याचा काय फायदा आपल्याला? काय फायदा सांगा? असं पहिला प्रश्न विचारला हो त्यांनी. पंचभावानामध्ये केन भावेन मोक्ष भवती असं प्रश्न विचारलाय. मग तुम्हाला काय फायदा आहे त्याचं 5 भाव समजून? बरं तुम्ही काय सांगताय सांगा. पुरुषार्थ करायचं कुठे आहे आपल्याला? स्वभावाला जाणण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. ती पर्याय प्रगट व्हावी म्हणून पण पुरुषार्थ नाही करायचा आहे. म्हणजे जिथं आपल्याला आपला विषय मिळाला, आपला शुद्धात्मा मिळाला, तिथं ती पर्याय प्रगट होणार. म्हणून पारिणामिक भावाचं लक्ष ठेवा. त्याच्या निमित्तात ह्या 3 पर्याय उत्पन्न होणार. औदैहिक भावामध्ये अडकायचं नाही हे सांगायचं आहे. जे काही कर्मांचे उदय असणार ते निर्जरित होणार आहेत आणि त्याच्या अनुसार परिणमन करायला गेलो तर नियमाने पुन्हा आश्रव बंद होत राहणार. घ्यायचं सुद्धा बोला. 5 भाव समजून धर्म म्हणजे परिणाम आहे. परिणामाच्या मदतीनंच मोक्ष होणार आहे आणि तो मोक्ष करण्यासाठी माझ्या परिणामांना विषय साधन कोणतं द्यावं लागत ते 5 भावामुळे समजलं आणि माझं जे ध्येय ते गाठण्यासाठी मला योग्य दिशा सापडते. बरोबर. म्हणजे आणि आपलं परीक्षण होतं ना की आपण आता या पर्यायात का आहे, आपण काय केलेले भाव त्याचं फळ हे मला आपल्याला आता मिळालंय आणि कुठले भाव आता मी करतोय त्याचं फळ मला काय मिळणार आहे किंवा काय फळ मिळावं न मिळावं ह्याच्यासाठी मी आता कसा सावधान असायला पाहिजे, ह्याच्यासाठी सगळ्यासाठी जागरूकता येणार परिणामामध्ये. आणि जितकी विशुद्धी 320 गाथा, जितकी विशुद्धी करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहे, जितकं त्याच्यामध्ये दृढ राहणार, स्थिर राहणार, तर तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे तेवढी शांती मिळणार आहे हे सांगायला. तर 408 पान आहे समयसार असलं तर आगासचं. त्याच्यामध्ये त्यांनी किंच विशेष म्हणून जयसेनाचार्यांची टीकेचा पॅराग्राफ आहे. किंच विशेष, आणखीन काय विशेष? औपशमिकादी पंचभावांमध्ये केन भावेन मोक्ष भवती ती विचार्यते. 5 भावांमध्ये औपशमिकादी 5 भावांमध्ये कोणत्या भावाने मोक्ष होतो असं विचारलं जातं. तत्र औपशमिक, क्षायोपशमिक, क्षायिक, औदैहिक भावचतुष्टयं पर्यायरूपं भवति. शुद्ध पारिणामिक तु द्रव्यरूप इति. सगळं समजण्यासारखी जयसेनाचार्यांची भाषा एकदम छान असते. तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐकला तर कळेल. तेथे औपशमिक आदी जे 4 भाव आहेत, औपशमिक, क्षायोपशमिक, क्षायिक आणि औदैहिक, हे 4 भाव पर्यायरूप आहेत आणि शुद्ध पारिणामिक भाव द्रव्यरूप आहे अशा रीतीने. तच्च परस्पर सापेक्षम द्रव्यपर्यायद्वयम आत्मपदार्थः भण्यते. तेथे परस्पर सापेक्ष द्रव्यपर्याय हे 2 आत्मपदार्थ म्हणले जातात. म्हणजे द्रव्य आणि पर्याय दोन्हीनी बनलेला आहे आत्मपदार्थ. नुसतं द्रव्य नाही आहे आणि पर्याय नाही आहे. म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये 4 भाव आहेत ते पर्याय रूप आहेत आणि पारिणामिक भाव आहे तो द्रव्य रूप आहे आणि दोघं परस्पर सापेक्ष आहेत, निरपेक्ष नाही. तत्र तावत जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व त्रिविध पारिणामिक भावमध्ये समजण्याचं काय, जे नाही समजलं त्याचा खुलासा करते, समजलेलं नाही करत. तेथे तावत म्हणजे त्यापैकी जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व त्रिविध पारिणामिक भावमध्ये शुद्ध जीवत्वम शक्तिलक्षणम यत पारिणामिकत्वम, जे शुद्ध जीवत्वरूप पारिणामिक भाव आहे, तत् शुद्ध द्रव्यार्थिक नय आश्रितत्वात् निरावरणम शुद्ध पारिणामिक भाव संज्ञम तत्तु बंध मोक्ष पर्याय परिणती रहितम. काय सांगितलं आहे त्यामध्ये? जो शुद्ध जीवत्वरूप पारिणामिक भाव आहे तो बंध मोक्ष पर्यायाने रहित आहे, द्रव्यार्थिक नयाने निरावरण आहे. जरी वर तुम्हाला सांगितलं सापेक्ष आहेत तरी सुद्धा शुद्ध द्रव्यार्थिक न्यायाच्या अपेक्षेने ते निरावरण, निरपेक्ष, बंध मोक्ष पर्यायादी परिणतीने रहित आहे. यत् पुनः 10 प्राणरूपम जीवत्वम
भव्य अभव्यत्वद्वयं च तत्पर्यायार्थिकनयाश्रितत्वात् अशुद्ध पारिणामिक भाव संज्ञम इति. अशुद्ध पारिणामिक भाव कशाला म्हणलं? जे 10 प्राणरूप जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व हे सगळं आहे ते पर्यायार्थिक न्यायाच्या आश्रित असल्यामुळे अशुद्ध पारिणामिक भाव संज्ञेला प्राप्त होतं. कथम अशुद्ध मिती चेत? का त्याला अशुद्ध म्हणायचं? संसारिणां शुद्धनयेन सिद्धानां तु सर्वथा एव दश प्राणरूप जीवत्व भव्य अभव्यत्वद्वय अभावात इति. काय म्हणलं? याला अशुद्ध का म्हणायचं? तर संसारी जीवांचं जे शुद्ध, कुठे गेलं? संसारी जीवांमध्ये शुद्ध नयाने आणि सिद्धांमध्ये सर्वथाच दश प्राणरूप जीवत्व भव्यत्व अभव्यत्वाचा अभाव असल्यामुळे. काय विचारलं होतं? काय झालं उत्तर? पर्यायार्थिक का म्हटलं त्यांना असं विचारलंय ना. हा पारिणामिक भाव सांगितलं ना, अशुद्ध पारिणामिक भाव, तो पर्यायार्थिक का म्हटला गेला? अशुद्ध का म्हणलं? तर- अशुद्ध का म्हणलं हे सांग, विचार. हा बरं, अशुद्ध का म्हटलं तर ते नष्ट होतंय ना. संसारी जीवांमध्ये शुद्ध अवस्थेमध्ये. शुद्ध नयाने, परंतु सिद्धांमध्ये पूर्णतः सिद्धांमध्ये अभावच आहे की या तिन्हींचा असं सांगितलंय. आणि शुद्ध नयाने कसं काय सांगायलेत मग संसारी जीवांमध्ये? अहो, संसारी जीवामध्ये शुद्ध नयाने हे नाहीतच. अशुद्ध नयाने आहेत, नाही दश प्राणरूप जीवत्व वगैरे. शुद्ध नयाने काय म्हणतो आपण? प्रश्न मी माझ्या जीवत्व विजुकाकी. प्राणावर बघतो. विजुकाकी. हो. तिथं प्रश्न विचारलाय, कथम अशुद्ध मितीचेत? हो. अशुद्ध का म्हणायचं? अशुद्ध आणि हा उत्तर देत का आहेत तर काय? बरोबर आहे की संसारी शुद्ध जीवन नयन, संसारी जीवामध्ये शुद्ध नयने आहेत का हे भाव? नाही. दश प्राणरूप जीवत्व नाही. मी माझ्या चैतन्य प्राणावर जगणार आहे. म्हणजे हे अशुद्ध संसारी नयाने जीवामध्ये आहेत. सांगितलं. अशुद्ध नयाने आहेत म्हणून हा. अशुद्ध आहेत असं म्हणायचंय. शुद्ध नयाने नाही. बर. तस्य आणि त्रयस्- जीवामध्ये तर नाहीतच हम्म. असं सांगितलंय. बरोबर. म्हणजे संसारी जीव असो, मुक्त जीव असो, सगळ्यांमध्ये शुद्ध नयाने हे 10 प्राणरूपादी जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व भाव नाहीत. तस्य त्रयस्य मध्ये भव्यत्व लक्षण पारिणामिकस्य तु यथा संभवम सम्यक्त्वादी जीवगुणघातकम देशघाती सर्वघाती संज्ञम मोहादिकर्म सामान्यम पर्यायार्थिक नयन प्रच्छादकम भवती इति विज्ञेयम. जरासं मोठं प्रकरण आहे, अजून खाली चांगलं घेतलं ते उद्या घेऊ, वेळ संपली आहे, पळवायला नको त्याला. म्हणजे फक्त सांगायचं आहे काय, जे संसारी असू देत किंवा मुक्त असू देत, स्वभावापेक्षेने द्रव्यार्थिक न्यायापेक्षेने सगळे समान आहेत. त्यांच्यामध्ये फरक झाला तो पर्यायार्थिक न्यायाच्या अपेक्षेने. म्हणून आपल्याला विषय करायचा आहे कोणाला? पर्यायाला नाही तर स्वभावाला विषय करायचा आहे, द्रव्यदृष्टीचा विषय घ्यायचा आहे, तर आपल्याला सुद्धा मोक्षाची प्राप्ती सहज होणार. हो, जाणा. शुद्ध सिद्ध स्वरूपोऽहम् निरावरण स्वरूपोऽहम् निष्कर्म स्वरूपोऽहम् परम पारिणामिक भाव स्वरूपोऽहम् ओम विसर्ज. नमो